हे बघ आनंदी, मला कळतंय तुला आमचा निर्णय पटलेला नाहीये, पण सध्या परिस्थितीमध्ये दुसरा वकील करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. मग ह्या फाईल्स ठेवून देते, याची काही गरज नाही आहे ना आता. मी केसचा विचार सोडलेला नाहीये आनंदी. जरी दुसरा वकील असेल तरी मी असणारच आहे त्याच्यासोबत. भूक लागली असेल ना तुम्हाला, गोळ्या पण घ्यायच्या. हे एवढं कापून देऊ का तुम्हाला? मी तुझ्याशी बोलतोय काहीतरी. आनंदी, जे काय असेल ते बोल आणि मोकळी हो. काय म्हणायचंय तुला? माझ्या समोर बसलेले हे ते राघव नाहीयेत ज्यांच्याशी मी लग्न केलं होतं. जेव्हा तुम्ही गावात आला होतात ना, आबांना माझ्या लग्नामुळे त्रास होत होता. लोक टोमणे मारत होते त्यांना. हे बघता क्षणी तुम्ही माझ्याशी लग्नासाठी तयार झालात. माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला, सतत प्रोत्साहन दिलं, माझ्यासाठी स्टुडिओ भाड्याने घेतला. आज ते राघव स्वतःच्या बहिणीसाठी उभे राहू शकत नाही, असे हार मानून बसलेत. खरंच या अपघातानंतर मी तुम्हाला हरवून बसली आहे. मी हार मानलेली नाहीये. ही केस वर्षात जिंकणार. आता हे तुमच्या हातात नाहीये, तुम्ही दुसऱ्याच्या हातात हे काम दिलंय. आता ती व्यक्ती ठरवणार की आपण केस जिंकणार की नाही. मग असं समज, माझ्या हातात ही केस दिली असती तर आपण नक्कीच हरलो असतो. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत ना तुम्ही. तुम्ही प्रयत्नच नाही करत आहात. स्वतःला एक संधी नको का द्यायला? सांगा बरं तुम्ही मला. हॅलो, हां ऐक, उद्या आपल्याला कोर्टात जायचंय. आपल्याला म्हणजे तुला कोर्टात जायचंय. ही केस आपण जी घेतली आहे ती माझ्याऐवजी दुसरा वकील लढेल, ही गोष्ट कोर्टामध्ये तुला मांडायची आहे. आता मी तर कोर्टात जाऊ शकणार नाहीये, तेव्हा तुलाच जाऊन हे सगळं करायचंय. तेव्हा उद्या आधी घरी ये, मी तुला लेटर देतो. ते लेटर कोर्टात जाऊन सबमिट कर. ह्यांनी ठरवलेलंच आहे की ही केस नाही लढायची म्हणून. मी कितीही बोलले तरी ह्यांचा निर्णय बदलणार नाहीये. दादा स्वतःहून असं म्हणाले? हो, आणि ते मलाही पटतंय, कारण सगळंच त्रांगडं होऊन बसलंय. दादाला साधं वाचता सुद्धा येत नाही. वाचायचं म्हटलं की त्याच्या डोळ्यांना त्रास होतो. आणि तू या केसमध्ये लक्ष घाल, या केसचा अभ्यास कर, असं मी त्याला कसं सांगू रे? त्याच्या तब्येतीला प्रॉब्लेम नाही का होणार? पण एक बरं आहे की आता दादाच म्हणालाय की तू दुसऱ्या वकिलाकडे जा म्हणून. त्यामुळे एकदाचा ह्या केसचा निकाल लागेल आणि मी सुटीन त्यातून. वर्षा, हे बघ, जेव्हा तुला गरज होती तेव्हा दादा तुझ्या पाठीशी उभे राहिले, दुसरा वकील नाही. नंदू, पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता दादाचा ऍक्सिडेंट झालाय. अगं वर्षा, या केसमुळे दादांना बरं वाटेल. हे बघ, तुझ्यासाठी का होईना, पण दादा ही केस लढले तर ते स्वतःच्या पायावर उभी राहतील. नंदू, हे बघ, दादाने स्वतःच्या पायावर उभं राहणं हे त्याच्या आयुष्यासाठी जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच अतुल पासून डिवोर्स मिळणं माझ्या आयुष्यासाठी महत्वाचं आहे. कळतंय का तुला? हे बघ वर्षा, तू त्यांची बहीण आहेस. तुझी ही केस लढण्यासाठी ते घराच्या बाहेर पडले तेव्हा त्यांना ऍक्सिडेंट झाला होता की नाही? तेव्हा तू काय म्हणाली होतीस की माझीच चूक झाली, मी त्यांना माझी ही केस लढायला भाग पाडली म्हणून म्हणाली होतीस ना. मग तू असा स्वार्थी विचार का करतेस आता? अरे कसला स्वार्थी विचार? दादाला पण हेच वाटतंय नंदू. कारण की ते तुझा विचार करतायत, तेच सांगतोय मी की तू सुद्धा त्यांचा विचार कर. मी त्याचा विचार करतेय, त्याची काळजीही घेतेय नंदू. आणि मला माझ्या आयुष्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचं आहे आणि दादाची सुद्धा याला संमती आहे. तुला नसेल कळत ना तर नको समजून घेऊस, पण मला नाही ऐकायचं आता काही तुझं. हे बघ वर्षा, वर्षा,
आनंदी, बाय माझे तुम्ही झोपला नाहीत? त्रास होतोय का कसला? नाही काही नाही. मग अहो बोला ना माझ्याशी, काय झालं? आनंदी, ज्या कोर्टामध्ये मी आजवर फक्त दाद मिळवली आहे, ज्या कोर्टामध्ये मी जेव्हा पण उभा राहायचो ना, तेव्हा कित्येक लोकांचे कान टाव करायचे की मी आता काय बोलणार आहे, काय मुद्दे मांडणार आहे, काय आर्ग्युमेंट करणार आहे. आता त्याच कोर्टामध्ये मी व्हीलचेअरवर जायचं, हे पटतंय तुला? काय किंमत राहील माझी सांग? ज्या लोकांनी मला धडधाकट पाहिलेलं आहे, कोणाशी लढताना पाहिलेलं आहे, ते आता मला व्हीलचेअरवर पाहतील, मग माझ्या समोर येऊन मला सिंपती देतील. ती सिंपती घ्यायला मी कोर्टात जायचं असं वाटतंय तुला? नाही पण बरे होणार आहात ना तुम्ही? मग प्रश्न आत्ताचा नाही आहे आनंदी. वर्षाचं अख्खं आयुष्य मी कधी उभा राहीन यावर मी अवलंबून ठेवू. किती कमीपणाचं आहे, का तुला समजत नाहीये? अहो मला नाही का लढायची ही केस? मी नाही आग्रह करणार तुम्हाला. तुम्हाला माझी काही मदत हवी आहे का? सांगा तुम्ही मला, मी मदत करायला तयार आहे. बस कसलाही विचार नका करू, त्रास होईल तुम्हाला. झोपता का आता? नाही येणार मला झोप. मी जो निर्णय घेतलाय तो बरोबर आहे की नाही मला काहीच कळत नाहीये. तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करा. माफ करा, पण यापुढे आग्रह नाही करणार मी तुम्हाला. झोपा आता. झोपा. वर्षा, झाली तयारी? निघतेस? हो, ते दादाने सांगितलंय ना, नवीन वकिलाला जाऊन भेट. तिथेच चांगली. जा जा, भेट वकिलाला, सगळं सांग त्याला. हा, आई, कसं जाऊन नाही कळते अगं मला. कसं जाऊ म्हणजे? पत्ता नाही का माहित तुला? तसं नाही आई. अगं माझी केस आधी दादाकडे होती. त्याच्याशी बोलणं, त्याच्याकडे व्यक्त होणं जास्त सोपं होतं मला. पण आता ह्या वकिलाला कसं सांगणार मी? मला नाही कळत. मी एक काम करते, मी दादाला जाऊन विचारते कसं बोलत. बाई माझे, थांब जरा. काय झालं? 4 महिन्याने एकत्र आलेत ते. राहू दे त्यांना एकमेकांसोबत. हे बघ, शेवटी आनंदीच आहे की नाही, त्याला बरं करणारी, त्याला उभं करणारी. बोलू दे एकमेकांसोबत, राहू दे, त्यांना डिस्टर्ब करू नको बाळा सोन्या. हा, तू जा, हिंमत ठेव. तू हे घे. सगळं घेतलं ना? जा जा, ऑल द बेस्ट. बोलणार तू, व्यवस्थित बोलणार, माझं बाळ शहाण आहे. उठा आता, व्यायाम पण करायचा आहे ना तुम्हाला. उठा. मग काय असं
बघत राहणार आहात माझ्याकडे? हम्म. डॉक्टरनी सांगितलंय वेळेत व्यायाम करायला, वेळेत खायला, उशीर नको व्हायला. चला. बाकी तुमच्याकडे कुठल्याही नजरेने बघत असतील, मी मात्र तुमच्याकडे नेहमी गर्वानेच बघणार. तेवढं पुरेसं आहे. बाकीच्यांच्याही नजरा बदलतील. चला. चहा घेणार? नाही, नको. पार्थ. सर. हां, बस बस बस, तू आलास. सर कसे आहात? आहे, आराम चालू आहे फक्त. तू कसा आहेस? सर मजेत. सर मी केसच्या सगळ्या डॉक्युमेंट्सच्या कॉपीज या फाईलमध्ये ठेवल्यात. तुम्ही पाहून घ्या एकदा, म्हणजे फाईल त्या वकिलांना द्यायला. एक काम करशील, ह्याचे डिटेल्स तू त्यांना मेल सुद्धा कर. ओके. लेटर लिहावं लागेल ना. आनंदी, लेटर लिहिशील? ते लेटर हेड तिथे ड्रॉवर मध्ये आहे बघ. लिह. मी राघव कर्णिक, मी आजारी असल्या कारणाने ही केस लढू शकणार नाहीये. तेव्हा मी दुसरा वकील नेमत आहोत. आनंदी. हो. ली, आपण दुसरा वकील नेमत आहोत. केसच्या तयारीसाठी आपण ह्या वकिलाला वेळ द्यावा ही नम्र विनंती. सर तुमच्या ऍक्सिडेंट बद्दल लिहा पत्रात, म्हणजे जज सिम्पॅथेटिकली बघतील. नाही, नेमकं कारण सांगण्याची मला काही गरज वाटत नाही, आणि तसंही मला कोणाची सिंपतीही नको. सॉरी सर. झालं? त्यावर माझी सही लागेल ना? पार्थ. हां सर. फाईल. येतो सर. केसच्या डेटचं टेन्शन आलंय मला. तारीख जवळ येते आणि या माणसाचा पत्ता नाही काही. सर, आपण असं सांगू का कोर्टात की अतुल कुठेतरी कामासाठी बाहेर गेलाय आणि त्याला ही हिअरिंग जमणार नाहीये म्हणून? आणि कुठे गेलाय म्हणून सांगायचं?
काय ना तसा पुरावा द्यायला लागेल आपल्याला. आणि आनंदी वहिनींनाही कळलंय की अतुल गायब झालाय म्हणून. आणि कोणालाही पत्ता नाही की तो गेलाय कुठे. काही झालं तरी त्याला परत आणायला लागेल, नाहीतर ही लोक आपल्या विरोधात ही गोष्ट वापरू शकतात कोर्टात. सर पण आम्ही खरंच खूप शोधलं, पण तो कुठे गेलाय काही आयडिया नाही. अननोन नंबर. हॅलो हॅलो साहेब, मी अतुल, अरे कुठे असतो, कुठे गायब झालाय, काय प्रकरण आहे सगळं? नाही मी नाही सांगू शकत. हे बघ, आधी मला सांग तू कुठे गायब झालायस, आणि बरोबर त्याच दिवशी कसा गायब झालास, आणि त्या राघवच्या प्रकरणाशी तुझा काय संबंध आहे? आणि मला प्लीज खरं खरं सांग, राघवचं जे काही झालं त्यात तुझा काही संबंध आहे? आणि तसं असेल ना तर मी तुझी केस लढणार नाहीये. नाही तसं काही नाहीये. मग कसं आहे? मी नाही येऊ शकणार. म्हणजे मी जरा एका प्रॉब्लेम मध्ये अडकलोय. कसला प्रॉब्लेम आहे अतुल? हे बघ, तू लवकरात लवकर परत ये, आपल्या केसची तारीख जवळ येते. नाही साहेब, मी नाही येऊ शकणार. तुम्ही पुढची तारीख घ्या. तुम्ही त्यांना सांगा ना की मी जरा वेगळ्या कामात अडकलोय म्हणून, प्लीज. हे बघ, असं नाही सांगता येणार आहे. हॅलो, अरे फोन कट केला या माणसानी. अतुल, जस्ट पिकअप यार. काय झालं सर? मी तुला नंबर पाठवतोय. हा कोणाचा नंबर आहे चेक कर, आणि काही करून त्या अतुलला परत आणायचं. हो सर, ठीक आहे. चेक कर. हॅलो, हो, एक नंबर पाठवलाय, ट्रेस कर कुठला आहे ते. इमर्जन्सी, लवकर कळव. ओके, लंच. चल कोर्टाकडे घे. 4 5 पायवरच ठेवा. झाले ना 5. डॉक्टरांनी सांगितले ना 8 पर्यंत मोजायला. हळूहळू वाढवायला सांगितलंय डॉक्टरांनी. 6. अगं बाई, कुठला मुहूर्त निघाला. या या, किती दिवसांनी. ये अर्चना, ये ग, ये मानसी, ये बसा. राघव कसा आहे? बरं आहे. चला भेटून येऊ आपण. नाही तसा म्हणजे तसा बरा आहे, पण तसा बरा नाही. म्हणजे काय डॉक्टर वगैरे आलेत का? नाही, डॉक्टर घेऊन गेले. काय आहे, मग त्याला औषधं भेटल्याशिवाय घेतोय का? आम्हाला औषधं बरं झाली वाटणार नाही. घेऊन. काय झालं? काय झालं? हळू. काय झालं? हा, काय झालं? शेजारचे आपल्या घरातली माणसं सोडून कोणालाही मला ह्या अवस्थेत बघण्यासाठी इथे यायची गरज नाही. ठीक आहे, मी सांगते. या तुम्ही, मी सांगते. हळूहळू हळूहळू. आलेच, मी सांगते. शांत व्हा. त्या केला असता पण संध्याकाळी करायला. पण एकदा भेटून गेलो. नाही नाही, असं काही नाही. काय झालं, भाऊजींना पाहिलं नाही. आल्यापासून हॉस्पिटलमधून आल्यापासून म्हणून आनंदी. हे बघा, ऐक ना, एकदा राघव भाऊजींना झालं ना, त्यांना भेटलो नाही. एकदा बघितलं ना की बरं वाटेल आम्हाला सगळ्यांना. बरोबर आहे तुमचं, पण आत्ताच आंघोळीला गेलेत ते. मी संध्याकाळी बोलवते ना तुम्हाला. आंघोळीला गेलेत का? नक्की बोलवशील? नक्की बोलवते. भेटायचंय आम्हाला. संध्याकाळी सांग. भेटू. नक्की सांग. चला, संध्याकाळीच भेटू. सांग. हो, नक्की. भाई ग, थकले मी. हॅलो सर, मी कोर्टात लेटर दिलंय, त्यांना समजवलंय, पण मग काय झालंय काय? सर मी खूप प्रयत्न केलेत, पण तुम्हाला कोर्टात हजर राहावं लागणार आहे, कारण त्यांना तुमच्या तोंडून ऐकायचं आहे की नक्की काय झालंय ते.